सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। क्षुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुडीपूर येथे रात्री 8च्या सुमारास घडली। प्राप्त माहितीनुसार स्थानिक 2 तरुण आणि 3 परप्रांतीय तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली। यानंतर 3 परप्रांतीय युवकांनी दोघा स्थानिक युवकांना आपल्या खोलीत नेऊन मारहाण केली। यातील एका युवकावर फावडे मारून गंभीर जखमी केले। याची तात्काळ माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच स्थानिक युवकांची सोडवणूक करून पोलिसांना खबर दिली। हल्ला केलेला आहे। स्थानिक युवकावर खोऱ्याने हल्ला केलेला आहे। हॉस्पिटलमध्ये तो सिरियस सध्या आहे आणि पोलीस अजून आम्ही पोलिसांना सहकार्य पूर्णपणे केलेलं आहे, पण अजून पण पोलीस त्यांना त्या रूम मधून बाहेर घेऊन येत नाही। कोण नाही येऊ शकत, कोण येऊ शकत, कोण येऊ शकत। शांत बसा। तिघजण ते रूम मध्ये होते। त्यांना 2 आमच्याकडचे जे स्थानिक युवक आहेत त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना आतमध्ये बंद केलं खोलीमध्ये। आणि जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की असा प्रकार घडलाय तेव्हा तिथे आम्ही आलो घटनास्थळी। आमचे माजी उपसरपंच सागर रणसिंग किंवा मी स्वतः आम्ही तिथे आलो आणि आम्ही 1 तास तरी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही। जेव्हा आमच्या गुडीपूरमधले सगळे नागरिक तिथे जमले तेव्हा त्यांनी तो दरवाजा उघडला। दरवाजा म्हणजे धीराने दरवाजा अक्षरशः फोडून तो दरवाजा उघडण्यात आला। जेव्हा आमचा एक युवक त्या खोलीमध्ये आतमध्ये घुसला तेव्हा ते आतमधले जे परप्रांतीय कोण होते युवक त्यांनी खोऱ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला केलेला आहे आणि पूर्णपणे ते बेशुद्ध असून हॉस्पिटलमध्ये आता सिरियस आहे। अशी परिस्थिती इथे झाली। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।